या ठिकाणी वधूवर मेळाव्यानिमित्त आज इथे जमलेलो आहोत। वधूवर मेळाव्यासाठी जमलेले सर्व उमेदवाराचे हार्दिक स्वागत। तसेच इथे उपस्थित असलेले वधूवर मेळाव्यासाठी आलेल्या उमेदवारांचे पालक, स्वामीसेवक बंधू आणि भगिनीनो, आज विवाहाच्या समस्या फारच निर्माण झालेल्या आहेत। विवाह जमवणं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। सहजासहजी विवाह जमतच नाहीत। याला बरीच कारणं आहेत। त्यापैकी एक प्रामुख्याने महत्त्वाचं कारण आपण एक समजून घेऊया। 1990च्या दशकामध्ये, म्हणजे ते जे 10 वर्ष जी होती, 85 ते 85 नंतरचा 95चा काळ आपण समजून घेऊया। हा जो काळ होता तो काळ असा होता, घराण्याला वारस पाहिजे म्हणून गरोदर पत्नी असेल, गरोदर सून असेल तर तिचा सोनोग्राफी केला जायचा आणि सोनोग्राफी केल्यानंतर जर ती मुलगी असेल तर तिची भ्रूण हत्या केली जायची, अबॉर्शन्स केलं जायचं। ती 10 वर्ष फार वाईट गेली। त्या 10 वर्षाच्या काळामध्ये फक्त आणि फक्त मुलंच जन्माला घातली गेली आणि त्याचा काळ आता 30 वर्षानंतर, 25 वर्षानंतर जेव्हा त्यांच्या विवाहाचा कालखंड आला तेव्हा मात्र मोठी समस्या निर्माण झाली। त्याचा परिणाम म्हणून आज विवाह नावनोंदीसाठी जर 100 मुलींची नावं आली तर 250 ते 300 मुलांची नावं येतात। याचा अर्थ मुली कमी आहेत। हा इफेक्ट जो पडलेला आहे तो 90च्या दशकातला इफेक्ट आहे। त्यामुळे त्या 10 वर्षामध्ये स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात झाली। त्यावेळेस बऱ्याच डॉक्टरांवरती सुद्धा बऱ्याच केसेस झालेले आहेत। तो भाग वेगळा आहे, तो आपला मुद्दा नाही आहे। आपला मुद्दा असा आहे की त्यामुळे त्यावेळेला स्त्री भ्रूण हत्या झाल्यामुळे आता मात्र मुलींचं प्रमाण कमी आहे। एक तर मुली कमी आहेत, त्या मुलांपेक्षा जास्त शिकलेले आहेत। जास्त शिकलेले असल्यामुळे त्यांना त्याच पद्धतीचा साजेसा जोडीदार मिळत नाही। त्या मोठ्या मोठ्या अडचणी आहेत। एकूण विवाह जमण्यासाठी पूरक गोष्टी एकमेकाला अजिबात नाहीत। त्यासाठी मुलामुलींनी व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे। आपण म्हणतो लाईफ पार्टनर पाहिजे। लाईफ पार्टनर याचा अर्थ काय आहे? लाईफ पार्टनर म्हणजे जन्माच्या वेळेला माझ्याबरोबर आला, तो माझ्याबरोबर जगणार आहे आणि माझ्या मरणापर्यंत माझ्याबरोबर राहणार असेल तर तो लाईफ पार्टनर असेल ना। मग आपण जो जोडीदार निवडतोय तो लाईफ पार्टनर कसा असू शकतो? लाईफ पार्टनरची व्याख्या काय आहे? मग तो लाईफ पार्टनर नाही म्हणून एक हिंदीमध्ये एक शब्द आहे, हमसफर। हमसफर तो असू शकतो, तो सहप्रवासी असू शकतो। म्हणून आपण जोडीदार निवडतोय, आपण एक हमसफर निवडतोय, आपण एक सहप्रवासी निवडतोय, हे लक्षात ठेवलं पाहिजे। खास करून गावावरून आलेली मुलं मुंबईमध्ये येतात, नवीन नवीन वास्तव्यास येतात, कोणत्या तरी एखाद्या नातेवाईकाकडे राहतात, जेवणापुरतं त्यांची सोय ते स्वतःहून करतात आणि झोपण्यासाठी कुठेतरी एखाद्या फुटपाथवरती झोपतात किंवा एकत्रित असणाऱ्या लोकांबरोबर एकाच रूममध्ये 10-10, 20-20, 15-15 लोक झोपतात। नोकरी शोधत असताना त्याला काही काळाने का होईना नोकरी मिळते। नोकरी मिळाल्यानंतर तो हळूहळू घर घेतो, रेंटचं का होईना पण घर घेतो
स्वतःचं नाही घेता आलं तर हळूहळू भाड्याचं घर घेतो आणि मग लग्नाचा प्रयत्न करतो. आता ज्या वेळेला त्याला छोटीशी नोकरी लागलेली असते 25-30 हजाराची, आत्ताच्या काळातला विचार केला तर 30-35 हजाराची नोकरी लागलेली असते, त्या ताकदीवरती तो लग्न करण्याचा प्रयत्न करतो. आता लग्नासाठी तो उमेदवार म्हणून जेव्हा उभा राहतो तेव्हा मुलीचे डिमांड्स आणि मुलीच्या आईवडिलांचे डिमांड्स वाढतात आणि ते डिमांड अशा प्रकारे असतात, या मुलाला राहायला घर नाही, उद्या माझ्या मुलीने कुठे राहायचं, अशा अडचणी त्यांच्या समोर येतात. अर्थातच त्या मुलासमोर सुद्धा अडचणी आहेतच ना. जर या उलट असा विचार केला की मुंबईमध्ये राहणारा एखादा मुलगा आहे, सुसंस्कृत घराणे आहे, आई वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, मुंबईमध्ये 2-2, 3-3 घरं आहेत, गाडी आहे, मुलगाही काहीतरी शिकलेला आहे, मुलालाही ते 40,000 पगार आहे, 80,000 पगार आहे असं धरून चालू, आणि आपल्या मुलीला तो मुलगा आवडला. आता त्या मुलाला आपली मुलगी आवडेल का, किंवा त्या मुलीला आपला मुलगा आवडेल का, असा मोठा प्रश्न आहे. त्यातूनही आवडलंच, त्यातूनही आपण त्यांचं लग्न लावून दिलंच. पुढे 4 वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी त्या मुलाला एखादा व्यसन लागण्याची शक्यता आहे का, असू शकते. त्या मुलाला एखादं व्यसन लागतं, तो अधोगतीला जातो किंवा कोणाच्या तरी अफेअरमध्ये अडकतो आणि चांगल्या सुखी संसाराचा नाश व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीचे बरेच उदाहरणं आमच्याकडे आलेली आहेत. या उलट मगाशी जे मी सांगितलं की गावावरून एखादा व्यक्ती येतो, एखादा मुलगा येतो, फुटपाथवरती झोपतो किंवा एखाद्या रूममध्ये 10 मुलं एकत्रित राहतात त्या ठिकाणी राहतो, 30-35 हजाराची नोकरी मिळवतो आणि कुठेतरी भाडोत्री एखादं घर घेतो, भाड्याने घर घेतो आणि राहतो आणि विवाह करण्यासाठी उमेदवार म्हणून अर्ज भरतो. आता एका बाजूला आपण 2 उदाहरणे घेऊया. एका बाजूला नवीन काहीतरी करून दाखवण्यासाठी एखादा मुलगा आलेला आहे. मुंबईमध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी एखादा मुलगा आलेला आहे, छोटीशी नोकरी पकडलेली आहे आणि तो फुटपाथवरती राहून भाड्याचं घर घेऊन छोटीशी नोकरी पकडलेली आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये एक स्वतंत्रपणे घर असणारा, स्वतंत्रपणे त्याला बेडरूम असलेला, स्वतंत्र गाडी असणारा, 80-85 हजाराची नोकरी असणारा, शिवाय आई वडील चांगल्या नोकरीला असणारे असं एक कुटुंब आहे. आता या दोन्ही मधला जर फरक आपण बघितला तर आता आपल्या लक्षात येईल या दोघांमध्ये करण्याचं सामर्थ्य किंवा पुढे स्वतःला खेचून नेण्याचं सामर्थ्य किंवा संसार मोठ्या जोमाने करण्याचं सामर्थ्य किंवा इच्छा कोणाकडे जास्त असेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. थोडक्यात कर्तबगारी या दोघांपैकी कोणाकडे असेल. मुंबईत राहणाऱ्याकडे असेल सुद्धा, पण जास्त शक्यता कोणाकडे आहे, कोणाला जास्त गरज आहे, तर गरज कोणाला आहे, गावावरून आलेल्या त्या मुलाला घराची गरज आहे, पैशाची गरज आहे, त्याला संसार मांडण्याची गरज आहे, त्याला मान सन्मानाची गरज आहे. त्यामुळे तो होतकरू मुलगा ठरू शकतो. या उलट मुंबईमध्ये जे राहणारा मुलगा आहे, मुंबईमध्ये जो राहणारा मुलगा आहे त्याच्याकडे ऑलरेडी सर्व आहे, त्यामुळे त्याला काहीही करायची आवश्यकता नाही. त्यामुळे मुलींना आणि मुलींच्या आईला असं वाटतं की माझी मुलगी याच्याकडे सुखाने राहील. ज्या अर्थी याच्याकडे कर्तबगारीच नाही तर पुढे त्याचं फ्युचर कसं असेल,
आणि याच्याकडे जर कर्तबगारी आहे तर याचं फ्युचर कसं असेल. आता सध्या जरी आपल्याला वाटलं की याच्याकडे आता सध्या काही नाही, पण येणाऱ्या 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर त्याच्याकडे खूप काही असू शकतं ना. मग अडचण काय आहे. सर्व आवडतं, मुलगा आवडतो, सगळं चांगलं आहे, पण त्याला राहायला घर नाही म्हणून नकार दिला जातो. नोकरी असते, छोटीशी नोकरी असते, भाड्याने घर घेऊन कुठेतरी राहिलेला असतो. वेस्टर्न रेल्वे साईडला राहणाऱ्या मुलीला सेंट्रल रेल्वेचा मुलगा आवडत नाही, तिला तिकडे जायचं नसतं. मुंबईतल्या मुंबईमध्ये सुद्धा जायचं नसतं. फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण विचार करावा, आपण अधोगतीकडे चाललोय का प्रगतीकडे चाललोय त्याचा विचार करावा. मुंबईमध्ये राहणाऱ्या मुलीला पुण्यामध्ये सुद्धा जायचं नाहीये, मुंबईमध्ये राहणाऱ्या मुलीला बेंगलोरला जायचं नाहीये, मुंबईमध्ये राहणाऱ्या मुलीला कोल्हापूरला जायचं नाहीये, मुंबईमध्ये राहणाऱ्या मुलीला नाशिकमध्ये विवाह करून जावं असं वाटत नाही. मग परिणाम असा होतो की तो जो गावावरून आलेला मुलगा आहे, अर्थातच त्याला मुंबईमधले मुलगी मिळत नाही, होतकरू असून सुद्धा. मग तो काय करतो, पुन्हा खेडेगावातल्या एखाद्या मुलीशी विवाह करतो आणि त्या खेडेगावातल्या मुलीला विवाह करून शहरात आणतो आणि ती दोघं जण मिळून एक स्वतंत्र भाड्यात्री घर घेतात, भाड्याच्या घरामध्ये राहतात. काही दिवस भाड्याच्या घरात राहिल्यानंतर आता हाऊसिंग लोन्स वगैरे सगळे उपलब्ध असल्यामुळे ते हाऊसिंग लोन करून एखादं छोटं आपलं घरकुल मांडतात आणि त्या ठिकाणी आपला संसार उभा करतात. आणि संसार उभा केल्यानंतर त्यांना मुलंही होतात, मुलं 4थी 5वीला जातात, तरीही मुंबईमधल्या मुलीचा विवाह होत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. ते अजून तिथेच अडकलेले आहे. मी वेस्टर्नला राहते, सेंट्रल रेल्वेचा जोडीदार मला नको आहे. फार कठीण परिस्थिती आहे. याचा परिणाम म्हणून असा होतो, मुंबईमध्ये एखाद्या मुलाला घर नसेल, कमी पगाराची नोकरी असेल किंवा एखाद्या मुलाला एखाद्या मुलीने नकार दिलेला असेल, तर अशी मुलं अर्थातच खेडेगावातल्या एखाद्या मुलीबरोबर विवाह करण्याचा प्रयत्न करतात आणि ते सक्सेस सुद्धा होतात. याचा परिणाम असा होतो की गावाकडच्या मुली शहरात आल्यामुळे गावाकडच्या मुलांना विवाहासाठी तिकडे मुली उपलब्ध राहत नाहीत. म्हणजेच शेतकऱ्यांच्या मुलांना विवाह करण्यासाठी गावाला मुली मिळत नाहीत आणि मुंबईमध्ये जास्त शिकलेल्या मुलींना मुलं मिळत नाहीत. एकूण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आपण एकमेकाशी कॉम्प्रोमाइज करून जर संसार मांडायचा ठरवला तर अर्थातच सांसारिक सुखी जीवन होईल. मुंबईच्या मुलींना समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांना सहप्रवाशाची, जोडीदाराची आवश्यकता आहे. म्हणून मुंबईतल्या मुलींनी विचार करावा, जर मुलगा होतकरू असेल, मुलगा कर्तबगार असेल, तर मुलगा त्याच्या स्वबळावरती 1 नाही 10 घरं घेऊ शकतो, 1 नाही 4 गाड्या घेऊ शकतो, 1 नाही अनेक सुख उपलब्ध करून देऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जोडीदार समजून घेणारा हवा आहे. आजकाल तेच अडचण मोठी झालेली आहे. जोडीदार समजून घेतच नाहीये. आपल्याला समजून घेणारा जोडीदार मिळतच नाही. प्रॉब्लेम इथेच आहे. त्याचा वेगळा युगो, यांचा वेगळा युगो. त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. अर्थातच मुलींचं शिक्षण जास्त झालेलं आहे. मुलींचं शिक्षण जास्त झाल्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये मुलं मिळत नाहीत. त्यामुळे असा गोंधळ होतो. अशा पद्धतीनं जर मुलांनी आणि मुलींनी एकमेकाशी व्यवस्थित संधान बांधलं
एकमेकाचा विचार केला, एकमेकाच्या सुखाचा विचार केला, ॲडजस्टमेंट केली, कॉम्प्रोमाइज केलं, तर विवाह होण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. विवाहासाठी अजून बरेचसे अडथळे आहेत. त्यापैकी मी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यापैकी प्रामुख्याने मुद्दे 2-3च असतात. स्वतःला राहायचं घर नाही म्हणून आम्ही मुलगी देत नाही. आज त्याला पगार कमी आहे म्हणून आम्ही मुलगी देत नाही. अशाच प्रकारचे अडथळे खूप येतात. आणि सायंटिफिकली टेम्परामेंटमध्ये जेव्हा आपल्याला बोलायचं झालं तर आपल्या मुलीला तिच्या बाळाला जन्म देण्यासाठी काही वयाची मर्यादा असते. आपल्या मुलीचा विवाह 30 किंवा 32व्या वर्षी होतोय. त्यानंतर त्यांचं 1-2 वर्षाचं प्लॅनिंग असतं. त्या प्लॅनिंग नंतर त्यांना कधीतरी वाटतं की आता आपल्याला संतान प्राप्ती व्हावी. मग 35व्या-38व्या वर्षी ती मुलाला जन्म देण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला काही जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही, काही जोडप्यांना होते. सरळ सरळ सिझरिंग करावं लागतं, कारण बाळाला जन्म देण्यासाठी सुद्धा एक ताकद लागते, एक वय लागतं, एक युवावस्था लागते. आणि 38व्या वर्षी बाळाला जन्म देण्यासाठी ती ताकद न राहिल्यामुळे अशा सरळ सर्रास मुलींचं सिझरिंग होतं. आता जेव्हा मुलं जन्माला येतात तेव्हा बऱ्याचशा मुली आता जन्माला येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या 30 ते 35 वर्षानंतरचा काळ मुलींचा असेल. म्हणजे जेव्हा 100 मुलं लग्नासाठी नावनोंद करतील तेव्हा 250 ते 300 मुली नावनोंद करतील. म्हणजे मुलांकडे त्यावेळेला चॉईस राहील. आता मुलांकडे चॉईसच नाहीये, अजिबात चॉईस नाहीये, कारण मुलीच कमी आहेत. विवाह संकल्पना आता पाहिजे तेवढी सोपी राहिलेली नाही. विवाहाच्या अडचणी खूप वाढलेल्या आहेत. यापुढे विवाह जर करायचा असेल तर सरळ सरळ मोठा खर्च न करता अगदी 10 ते 15-20 हजारामध्ये विवाह करून रिकामं व्हावं. तोच पैसा तुमच्या संसाराला उपयोगी पडेल, तुमच्या संसारासाठी खर्च करता येईल, तुमच्या घरासाठी उपयोगी पडेल. अशा पद्धतीने तुम्ही रजिस्टर मॅरेज केलं तरी चालेल. नातेवाईकांना काय वाटेल, नातेवाईक काय म्हणतील याचा विचार करू नका. त्यांचा विचार करत राहिलात तर तुमच्या अडचणी वाढतच राहतील. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने विवाह करण्यासाठी आपली सतसत विवेकबुद्धी वापरा. आपण आपला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा प्रयत्न करा. हल्ली आज सुद्धा आपल्याला इतर जातीमध्ये विवाह करण्यास प्रतिबंध दिसतो. माझा प्रश्न इथे आलेल्या पालकांसाठी आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह आमच्याच जातीतील एखाद्या मुलाशी किंवा मुलीशी व्हावा, तर मला असा प्रश्न विचारायचा आहे, तुमच्याच जातीचा मुलगा किंवा मुलगी तुमच्या मुलीला किंवा मुलाला सुख देईल का, याची काही गॅरंटी आहे का? बऱ्याच गोष्टी आहेत, एक गोष्ट नाही आहे, खूप मोठ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मुलींनी किंवा मुलांनी 2 भाग करावे, असे मधून एक रेषा ओढावी. डाव्या बाजूला आपलं स्वतःचं काही असेल ते लिहावं, माझं शिक्षण, माझा रंग, माझा पगार, मला राहायला घर आहे नाही, माझं गाव, माझी भाषा. आणि उजव्या बाजूला इकडे ऑप्शन्स लिहावेत. मी सावळा आहे, मला सावळा चालेल,
माझे 2 दात बाहेर आहेत, त्याच्या नसतील, असतील तरी चालतील. माझा एवढा पगार आहे, एवढ्या पगाराच्या कॅटेगरीमधला असेल तर चालेल. अशा पद्धतीने जर आपण कॅटेगरी जमवून घेतली तर त्याची आपल्याला मॅच होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. अशा पद्धतीने आपण मॅच मेकिंग करावं. त्याला एवढा पगार आहे, मला एवढा पगार आहे, दोघांचा मिळून एवढा पगार होतोय. एवढ्या पगारामध्ये आम्ही सहज एक घर घेऊ शकतो, त्याचा इन्स्टॉलमेंट भरू शकतो. अशा पद्धतीने मॅच मेकिंग झालं पाहिजे. दोघांपैकी एकाला चांगला पगार असावा. मग तो मुलीला जास्त असेल तरी चालेल, मुलाला कमी असेल तरी चालेल. पण हल्ली मुलींनाही वाटतं की माझ्यापेक्षा जास्त तरी थोडा तरी जास्त पगाराचा एखादा मुलगा असावा. कशासाठी असावा? तुम्हाला आहे ना जास्त, तुम्ही सांभाळून घ्या ना. एखाद्या मुलाला जर तुम्ही सांभाळून घेतलं तर बिघडतंय कुठे? आतापर्यंतचा ग्राफ आहे, अडाणी अशिक्षित स्त्रियांशी पुरुषांनी विवाह केले आहेत ना. मग आता जर उच्च शिक्षित मुलींनी कमी शिकलेल्या एखाद्या मुलाबरोबर विवाह केला तर काही संसार होणार नाही का? होईल ना. अंडरस्टँडिंग लेवल चांगली राहिली पाहिजे. फक्त माझी एकच कंडिशन आहे, जीव ओतून आपल्यावर प्रेम करणारा असावा, तो प्रामुख्याने संसार करणारा असावा, त्याची सतसत विवेक बुद्धी जागृत असावी. अशा पद्धतीचा जर जोडीदार मिळाला तर आपण नक्कीच त्याच्याशी विवाह करावा. बाकीच्या कंडिशन्स बाजूला ठेवाव्यात. पुन्हा सांगतो, फक्त आणि फक्त आपल्यावरती जीव ओतून प्रेम करणारा जोडीदार मिळायला पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जा. श्री स्वामी समर्थ.